महायुतीची फार चांगल्या पातळीवर चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा विशेष आग्रह आहे की युती झाली पाहिजे। त्यावर नागपूरचे सगळे जी काही ज्येष्ठ नेते आहेत, आमचे शीर्षस्थ नेते देवेंद्रजींपासून नितीनजींपासून सगळेजण त्याचा प्रयत्न करतात। मला आज तरी वाटतं की महायुती होऊ शकते। आता ते सीटांचा जो काही आग्रह असेल तो कसा सोडवता येईल याचा प्रयत्न सुरू आहे। कार्यकर्त्यांची प्रचंड मागणी आहे की स्वबळावर लढावा, युती करू नये, या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे ती खरी आहे। माननीय अध्यक्षांनी तुमच्याशी ज्या बोलले असतील त्या त्यांनी सांगितलं आहे, पण आता माननीय मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे तर काय होईल आता आपण बघू। की युती झाली पाहिजे असं त्यांचा आग्रह आहे। तो आग्रह काय सीटांवर जर सामंजस्याने तोडगा निघाला तर मग महायुती होईल। QR कोडची जी सिस्टीम काढली आहे ती विधानसभा मतदारसंघ प्रभागानुरूप असं संकलन होणार आहे। तुम्ही काही कार्य त्याच्यात वार्ड, प्रभाग, मतदारसंघ, नागपूर, महाराष्ट्र इथपर्यंत संकलन होणार। आणि कधीपर्यंत या 27 पर्यंत की 28 पर्यंत सूचना आम्ही करतो आहे, मग कंपायलेशन सुरू आहे। महायुतीची चर्चा आणि सीट वाटप कधीपर्यंत? महायुतीची चर्चा कालही झाली, आजही होईल आणि 28च्या आधी होईल असं वाटतं मला। आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तुम्ही काही कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहात का? काय भाजपमध्ये असा कुठलाही आदेश चालत नाही। जोपर्यंत आमची निवड समिती निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणालाही आदेश या पक्षात दिला जात नाही। त्यामुळे आणि या पक्षातले कार्यकर्ते तितकेच शिस्तप्रिय आहेत, ते असा कुठलाही विषय करत नाही। उमेदवारी यादी केव्हापर्यंत येईल? कारण आता जेव्हा अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू झाली आहे तर ती अपेक्षा आहे की राजकीय पक्ष शेवटच्या 1-2 दिवसात येईल असं वाटतं। का पण म्हणजे उशीर? जर 1691 लोकांनी उमेदवार मागितले आहेत, त्यांचा सर्वे, त्यांच्या बाबतीतली माहिती, आता ज्या पक्षांकडे 300-400 लोक आले त्यांचा लवकर होईल, ज्या पक्षांकडे 1600 आले त्यांचा उशीर होईल। हे QR कोडच्या माध्यमातून ज्या तक्रारी होती हे मूल्यमापन करायला त्या भागामध्ये ते पण फायद्याचं ठरेल? नाही, मूल्यमापन करायला फायद्याचं ठरेल। यातनं एक सर्वे पण होऊ शकतो ना की प्रवीण दटकेला उद्या तिकीट द्यायचं की नाही द्यायचं याच्याही सूचना येऊ शकतात की नाही। त्यामुळे जनतेतनंही सर्वे होऊ शकतो, त्यामुळे त्याचा अधिक फायदा भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला होईल। उमेदवारीबाबतचे भाजपचे सर्वे पूर्ण झालेले आहेत का? काय सर्वे हे मला माहिती असतं ना तुम्हाला सांगितलं असतं, मला ती माहिती नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।